हॅलो फ्रेंड्स, तर आज बनवला होता आलू मटरचा पराठा आणि त्यासोबतच बनवला होता एक असा आगळा वेगळा पदार्थ जो आपण पराठ्यासोबत खाऊ शकतो। तर आपण मोस्टली पराठ्यासोबत शेजवान चटणी, टोमॅटो सॉस किंवा दही खातो, तर हा पदार्थ मी दह्यापासूनच बनवलेला आहे। पण हा नक्कीच तुम्ही पराठ्यासोबत ट्राय केला नसेल तर माझी ही रेसिपी बघून तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि पराठ्यासोबत खाऊन बघा, खरंच टेस्टला खूप छान लागतो। तर मी आता तुम्हाला ही रेसिपी शेअर करणार आहे। मी सर्वात आधी ना इथे 3 बटाटे कुकरला शिजण्यासाठी ठेवले होते। त्यानंतर मी एक साइडला अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची मी छान अशी पेस्ट करून घेतली आणि सोबतच वटाणेही होते, ते मी न शिजवता तेही कुकर म्हणजे थोडेसे बारीक करून घेतलेले। त्यानंतर ना कढईमध्ये तेल टाकलं। तेल गरम झाल्याच्या नंतर अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची जी पेस्ट होती ती पेस्ट ना मी इथे छान अशी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। इथे मी तुम्हाला एक टिप सांगते, ही जी पेस्ट आहे ना ती छान अशी तेलामध्ये फ्राय होऊन द्यायची, कारण आपण याच्यामध्ये अद्रक टाकलेलं असतं आणि अद्रकचा ना बऱ्यापैकी असं स्मेल येतो। तर आपण हे तेलामध्ये छान असं फ्राय केलं ना तर आपण ज्यावेळेस पराठ्याचं कोटिंग करतो म्हणजे खाताना आपल्याला त्या अद्रकचे तुकडे असे लागत नाहीत दाताखाली, किंवा जरी लागले तरी ते तिखट लागत नाहीत। सो त्याच्यानंतर ना मी इथे आपण वटाण्याचं जे वाटण केलेलं ते वाटण मी याच्यामध्ये टाकून घेतलं, छान असं मिक्स केलं। तर इथे मी हे वाटण 2 मिनिटं जरा म्हणजे थोडंसं फ्राय, मसाले म्हणजेच थोडीशी हळद, थोडीशी जिरा पावडर आणि थोडीशी धना पावडर, हे सगळे मसाले टाकून मी छान असं हे मिश्रण फ्राय करून म्हणजे मिक्स करून घेतलं। त्यानंतर ना मी ह्यामध्ये टाकणार होते बटाटे, पण ह्यामध्ये बटाटे टाकताना ना आपण ते बटाटे स्मॅश करून न टाकता ते शिजवलेले बटाटे छान असं म्हणजे आपण ज्या किसणीने अद्रक किसतो त्या किसणीने छान असे किसून घ्यायचे आणि मग टाकायचे। त्यामुळे काय होतं, आपण जे कोटिंग करतो ते कोटिंग म्हणजे त्या चपातीमध्ये, पराठ्यामध्ये छान बसतं, किंवा मग आपण तो पराठा लाटताना त्या पराठ्यामधलं कोटिंग बाहेर येत नाही आणि तो पराठा एकदम स्मूथली लाटला जातो। त्यामुळे ना बटाटा असा बारीक करून ह्यामध्ये टाका, म्हणजे पराठा आपला फुटणार नाही किंवा ते कोटिंग बाहेर येणार नाही। त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवलं थंड होण्यासाठी। त्यानंतर मी इथे पीठ मळून घेतलेलं। तर इथे पीठ मळताना ना आपण चपातीसाठी जेवढं पातळ पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं, जेणेकरून पराठे छान होतील। तर इथे माझ्याकडे काही स्टँड नाहीये, त्यामुळे ना मी तुम्हाला खाली बसून दाखवते की मी ते पराठ्याचा गोळा म्हणजे कसा बनवते आणि त्यामध्ये सारण कसं भरते। तर आपण जसं पुरणपोळीसाठी एक गोळा घेतो मोठा आणि त्यामध्ये आपण सारण म्हणजे असं एक वाटी बनवून घेऊन त्यामध्ये सारण भरतो, सेम तसंच मी इथे केलं होतं। पण इथे यामध्ये ना सारण भरताना माझ्याकडून सारण थोडंसं जास्त झालेलं, सो तुम्ही इथे कमी सारण भरू शकता। ह्यानंतरच्या पराठ्यांमध्ये मी कमीच सारण भरलेलं, त्याच्यामुळे काय होतं ते सारण ना बाहेर आलं जातं। तर इथे छान असा गोळा बनून तयार होता। त्यानंतर ना मी याला पीठ लावून छान असं लाटून घेतला। तर इथे लाटताना चपातीला जेवढा जोर लावतो तेवढा पराठा लाटताना कधीच जोर नाही लावायचा, एकदम हळू हाताने म्हणजे लाटणं फिरवायचंय, जेणेकरून आपण जर जोरात लाटणं फिरवलं तर ते आतलं जे मटेरियल असतं ते पूर्ण बाहेर येतं। त्यामुळे ना एकदम स्मूथली हाताने लाटून घ्यायचा पराठा। त्यानंतर मी इथे तवा गरम झालेला होता, तव्यावरती मी पराठा टाकला आणि तुम्ही पाहू शकता पराठा किती छान झालाय। आणि जर तुम्हाला असा क्रिस्पी पराठा पाहिजे असेल ना तर त्यासाठी काय करायचं, आपण काय करतो, पराठा नॉर्मली शेकल्याच्या नंतर लगेच तेल लावतो। तर पराठ्याला ना तेल वरून म्हणजे लगेच न लावता असं छान असं क्रिस्पी झाल्याच्या नंतर एकदम नॉर्मली तेल लावून घ्यायचं, जेणेकरून जो म्हणजे पराठ्याचा जे वरचा भाग असतो ना तो एकदम असं थोडासा क्रिस्पी होतो आणि त्यामुळे ना पराठा खायला खरंच खूप छान लागतो। तर इथे माझा हा पराठा बनून तयार होता आणि बाकीचेही राहिलेले पराठे मी सर्व बनवून घेतले होते। आणि आता मी बनवणार होते ह्या पराठ्यांसोबत खाल्ला जाणारा रायता। बरेचसे लोक फक्त रायता म्हटलं की बिर्याणी सोबतच खातात, तर मी ज्या पद्धतीने बनवणार आहे तो रायता तुम्ही एकदा नक्की बनवा आणि नक्की ह्या पराठ्यांसोबत ट्राय करा, खरंच चवीला खूप छान लागतो। तर त्यासाठी मी सर्वात आधी एका पातेल्यामध्ये दही घेतलेलं आणि हे दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचंय, जेणेकरून हे दही असं पातळ झालं पाहिजे। त्यानंतर ना यासाठी आपल्याला लागणार आहे थोडासा कांदा आणि थोडंसं टोमॅटो, एक मिरची आणि एक कोथिंबीर, हे सर्व ना मी एकदम बारीक कापून घेतलेलं। आपण बिर्याणी सोबत खाणाऱ्या रायत्यासोबत काय करतो, कांदा टोमॅटोचं प्रमाण जास्त असतं, दह्याचं प्रमाण कमी असतं। सो पराठ्यासोबत जो रायता आपण बनवणार आहे त्याच्यासाठी काय करायचं, दह्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि कांदा टोमॅटोचं प्रमाण कमी ठेवायचं आणि कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर एकदम बारीक कापून घ्यायची। त्यानंतर ना मी ह्यामध्ये टाकलं होतं 1 चम्मच जिरा पावडर आणि थोडासा म्हणजे अर्धा चम्मच चाट मसाला। ह्या
चाट मसाल्यामुळे ना म्हणजे ह्या रायत्याला खरंच खूप छान टेस्ट येते, तुम्ही ट्राय करा। त्याच्यानंतर मी हे छान असं मिक्स करून घेतलं आणि थोडा वेळ ना म्हणजे थोडंसं चवीनुसार मी याच्यामध्ये मीठही टाकलं होतं। हे छान मिक्स करून झाल्याच्या नंतर मी म्हणजे 5 मिनिटं तरी फ्रीजमध्ये ठेवलं होतं। थंड झाल्यावरती ना याची टेस्ट अजूनच खूप छान लागते आणि ते सर्व मसाले आहेत ना तेही छानपणे मिक्स होतात। तर इथे माझे पराठे तयार होते आणि खरंच या रायत्यासोबत पराठे खूप छान लागतात, तुम्हीही एकदा ट्राय करा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल